Friends, today we are going to learn this lesson here, reading works of art. Sayyid Haidar Raza. Sayyid Haidar Raza, popularly known as Raza, was a renowned Indian artist. Simple geometric shapes, striking color combinations, captivating compositions. These are some of the characteristic features of his paintings, and so are the colors blue and orange. You will find them in almost all his paintings. None of his paintings depict lifelike human figures or copies of scenes from his environment. His paintings belong to the abstract style of paintings. Such paintings are not inspired by any human external factor here. So we have to discuss here this paragraph. Sayyid Haidar Raza, popularly known as Raza, means here he is well known for Raza here. सय्यद हैदर रझा हे रझा या नावाने त्या ठिकाणी ओळखले जात होते, लोकप्रिय होते ते. अँड ही वॉज अ रिनोवेड इंडियन सायंटिस्ट, म्हणजे अगदी लोकप्रिय असे भारतीय कला त्या ठिकाणी चित्रकार होते बघा. सिम्पल जॉमेट्रिक शेप्स, साध्या साध्या भौमितिक रचनांचे आकार, नंतर स्ट्रायकिंग कलर म्हणजे अट्रॅक्टिंग कलर, आकर्षक असे रंगसंगती, कलर कॉम्बिनेशन, रंगसंगती, कॅप्टिवेटिंग कॉम्पोजिशन्स म्हणजे आकर्षक अशा रचना, ही त्यांच्या चित्रशैलीची त्या ठिकाणी वैशिष्ट्य होती बघा. दीज आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हिज पेंटिंग्स, म्हणजे त्यांच्या चित्रशैलीची ही खास वैशिष्ट्य होती. अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज, म्हणजे मीन्स हिअर एस्पेशली ही युजेस ब्ल्यू अँड ऑरेंज कलर्स इन हिज पेंटिंग्स, म्हणजे खास करून निळा आणि नारिंगी रंगाचा कलर त्या ठिकाणी ते आपल्या चित्रकलेमध्ये वापरत असत. यू विल फाइंड देम in almost all his paintings. None of his paintings depict life like human figures or copies of scenes from his environment. म्हणजे पर्यावरण असेल किंवा मानवी कलाकृती असतील, त्यांच्याशी त्यांच्या चित्रशैलीचा कुठल्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी नव्हता बघा. हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग, म्हणजे अमूर्त स्वरूपाची चित्रशैली त्यांची त्या ठिकाणी होती बघा. ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंगचा अर्थ होतो अमूर्त स्वरूपाची चित्रशैली, अशी त्यांची विशेषता होती बघा. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर, म्हणजे कुठल्याही बाह्य स्वरूपाचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर्भाव नसायचा. दे ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्राईज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, देन रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कॉम्पोजिशन्स. आता कॉम्पोजिशनचा अर्थ इथे रचना, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आपल्या चित्रशैलीमध्ये त्या ठिकाणी ते वापरत असत. मग त्याच्यामध्ये वर्तुळे असतील, त्रिकोण असेल, त्यानंतर चौरस असेल, आयत असेल, किंवा उभ्या आडव्या रेषा असतील, किंवा बिंदू असतील, या अशा पद्धतीच्या रचना त्यांच्या त्या ठिकाणी चित्रशैलीत असायच्या बघा. देन इन डिफरंट कॉम्पोजिशन युजिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ ॲप्लाइंग पेंट, अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन्स, अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस. मग काही वेळेला समतोल साधला जायचा, तर काही वेळेला असमतोल त्या ठिकाणी साधला जायचा त्यांच्या चित्रशैलीमध्ये. रझा फाउंड हिज पेंटिंग थ्रू हिज स्टडी ऑफ ह्युमन आर्ट अँड इट्स हेरिटेज. बघा, त्यांच्या चित्रशैलीमध्ये त्यांना त्या ठिकाणी कलेचा अभ्यास, भारतीय कलेचा अभ्यास आणि वारसा याचा संगम आपल्याला पाहायला मिळत असेल. कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे आपण त्याला सांस्कृतिक संदर्भ किंवा तत्त्वज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान, सांस्कृतिक संदर्भ याचा अंतर्भाव त्यांच्या चित्रशैलीमध्ये त्या ठिकाणी होता. हिज पिक्चर सीम्स टू रेडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाईम. त्यांच्या चित्रशैलीमधून त्या ठिकाणी ते शांततेचा संदेश त्या ठिकाणी जगाला देत असत. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज अ व्हिजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. अतिशय गहन असा विचार त्यांच्या कलाकृतीमध्ये त्या ठिकाणी असायचा. व्हेरी फ्यू ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स, त्यांच्या खूपच कमी असलेल्या अमूर्त कलाकृतींचे त्यांचे जे प्रकार होते बघा, कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रझा डू. म्हणजे ते जणू काही अमूर्त कलाकृतींचे त्यांचे जे प्रकार होते ते जणू काही त्या ठिकाणी मानवाशी संवाद साधत आहेत, असा एक भास आपल्याला त्या ठिकाणी होत असेल. सो द नेक्स्ट पॅरेग्राफ हिअर. सो रझा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. अगदी 12व्या वर्षापासून त्यांनी चित्रशैलीला त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि त्यांचं जन्म मध्य प्रदेशातील एका खेडेगावामध्ये त्या ठिकाणी झालेला होता बघा. आणि ही स्टडीड आर्ट ॲट चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयामध्ये त्यांनी त्यांचा अभ्यास केला कलेचा. अँड देन ॲट
द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. आणि जे स्कूल आर्ट मुंबईला त्यांनी पुढचं शिक्षण त्या ठिकाणी घेतलं. लेटर ही वेंट टू फ्रान्स. नंतर ते फ्रान्सला गेले अभ्यासासाठी, कलेच्या अभ्यासासाठी, टू स्टडी आर्ट. आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षानंतर बघा, ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. त्यांनी ठरवलं की आता मला फ्रान्सलाच त्या ठिकाणी स्थायिक व्हायचं आहे बघा. हिज वाईफ वाज फ्रेंच. आणि तिथेच त्यांचं लग्न झालं आणि त्यांची पत्नी फ्रेंच त्या ठिकाणी होती. ही वोन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. बघा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बरेचसे पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळाले. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स, पद्मश्री, पद्मभूषण अँड पद्मविभूषण. तिघही पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री असे तिघही पद्म अवॉर्ड्स त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा. विथ ऑल द अवॉर्ड्स अँड ऑनर्स हिज पेंटिंग्स वेअर एक्सप्लोरिंग अ स्पिरिच्युअल मेटाफिजिकल पाथ. ग्रॅज्युअली द बिंदू ऑर पॉईंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग्स हिअर. म्हणजे त्यांच्या चित्रशैलीचा केंद्रबिंदू हा बिंदू त्या ठिकाणी होता आणि तात्विक आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक असं स्वरूप त्यांच्या पेंटिंग्सचं त्या ठिकाणी असायचं. ही डिस्क्राईब हिज वर्क इन दीज वर्ड्स. ते त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या कार्याचं वर्णन करतात बघा. त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यांच्या कार्याचं त्यांच्या शब्दामध्ये. माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स. ते म्हणतात की माझं कार्य ही माझी आंतरिक अनुभूती आहे. अँड इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्टिरियस ऑफ नेचर. आणि निसर्गाचं जे गूढ आहे त्या अशा अनेक विविध रूपांशी असलेलं माझं नातं त्या ठिकाणी मी स्पष्ट केलेलं आहे. अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस्ड इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट. की जे मी त्या ठिकाणी अगदी स्पेसच्या माध्यमातून किंवा रंगसंगतीच्या माध्यमातून किंवा प्रकाशाच्या माध्यमातून किंवा आडव्या उभ्या रेषांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समटाईम्स ॲन आर्टिस्ट थॉट्स ॲपियर टू बी टू कॉम्प्लेक्स ऑर इव्हन कॉम्प्लिकेटेड वेन दे आर एक्सप्रेस थ्रू वर्ड्स. शब्दामध्ये ज्यावेळेला त्यांच्या चित्रशैलीचं वर्णन जर का एखाद्याने करायचं म्हटलं तर ते त्याला त्या ठिकाणी अवघड होत होतं. फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क. म्हणजे प्रभावीपणे संवाद साधला जायचा त्यांच्या चित्रशैलीमधून. हिज पेंटिंग्स रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. सृजनशीलता होती त्यांची खूप अशी चांगल्या पद्धतीची. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह मीन्स हिअर टॉकेटिव्ह. म्हणजे बोलक्या स्वरूपाच्या अशा चित्रशैली त्यांच्या त्या ठिकाणी असायच्या बघा. एक्सप्रेसिव्ह म्हणजे खूप काही भावना त्याच्यातून त्या ठिकाणी व्यक्त केल्या जायच्या. धिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. वयाच्या 94व्या वर्षी 23 जुलै 2016ला त्यांचा अंत झाला. लिव्हिंग बिहाइंड अ लिगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. त्यांनी एक वारसा त्या ठिकाणी सोडला. त्यांच्या कलाकृतीमधून अतिशय संवेदनशील अशा कलाकृती त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केल्या. अचिव्ड थ्रू एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉम्पोजिशन्स. म्हणजे अगदी अद्वितीय अशा रचना त्यांच्या त्या ठिकाणी होत्या. ऑफ लाईन्स अँड कलर्स. म्हणजे त्या ठिकाणी रेषा असतील किंवा रंगांची संगती असेल त्यातून त्यांनी अगदी अमूर्त अशा स्वरूपाचं रूप त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला होता. दॅट डिपिक्ट मीन्स हिअर स्टिच ऑर एक्सप्रेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉम्पोजिशन. म्हणजे अद्वितीय अशा रचना त्यांच्या त्या ठिकाणी होत्या बघा. ही युजेस डिफरंट टाईप्स ऑफ कलरफुल कॉम्बिनेशन्स हिअर इन हिज पेंटिंग्स अँड मेक हिज पेंटिंग्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉम्पोजिशन्स. मीन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी वन हिअर. अद्वितीय अशा रचना बनवण्याचं त्यांचं कार्य त्या ठिकाणी होतं. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन हिअर, रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट related to Syed Haider Raza, one of the greatest painter of India. Okay, now if you like this video then subscribe my channel English for Learners. Okay, thank you.